आणि आता ब्रेक नंतर एक महत्त्वाची घडामोड अर्थात पुण्यावर नेते पुण्यातल्या शिरूरमधून आरोपी दत्ता गाडेला शोधण्याकरता पुणे पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन जे ते सुरू झालेलं आहे। ऊसाच्या शेतात शोधण्यासाठी 100 पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन जे आहे ते केलं जातं। वेगवेगळ्या तुकड्या ज्या आहेत त्या पोलिसांच्या नराधम दत्ता गाडेचा शोध घेत आहेत। काल रात्री तो ऊसाच्या शेतात लपला असावा असा एक अंदाज व्यक्त करण्यात येतो आणि त्यानंतर गुनाट गावामध्ये शिरूरच्या गुनाट गावामध्ये असलेली ऊसाची शेतं जी ती तपासली जात आहेत। 100 पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत। ड्रोनची मदत घेण्यात आलेली आहे। श्वान पथक देखील काम करतंय, पोलीस देखील शोधतायत। स्थानिक गावकरी देखील या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। अर्थात सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की जर हा दत्ता गाडे कोणाला दिसला, कोणाकडे तो लपला अशी जरी माहिती मिळाली तर त्वरित पोलिसांना कळवावं या दृष्टीने देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सबंध गावाने देखील दत्ता गाडेच्या या कृत्यावरती निषेध व्यक्त करत याबाबत पोलिसांना सहकार्य करण्याबाबतचा शब्द देऊ केलेला आहे। ही दृश्य आपण बघतोय हेच ते 100 पोलीस आहेत जे आता दत्ता गाडेला शोधण्याकरता ऊसाच्या शेतात जाऊन त्याचा शोध घेत आहेत। ड्रोनची देखील मदत घेण्यात आलेली आहे। ड्रोनच्या माध्यमातून देखील जमिनी स्तरावरचं खास करून हे ऊसाचं शेत जर आपण पाहिलं कांड्या ज्या आहेत त्या मोठ्या वाढलेल्या असतात आणि या कांडी ही मोठी असल्या कारणाने बऱ्याच वेळेस आतमध्ये लपलेला माणूस हा थेट तिथपर्यंत म्हणजे माणसाला तिथपर्यंत जाणं शक्य होत नाही, पण ड्रोनच्या माध्यमातून हे त्वरित पकडलं जाऊ शकतं म्हणून ड्रोनची मदत घेण्यात आली आहे। श्वान देखील तपास करत आहे। स्वारगेट बस स्थानकात तरुणीवरती बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुनाट या त्याच्या गावी आला। त्यानंतर त्यांनी त्याच्या घरामध्ये सुमारे 5 तास आराम केला। त्यानंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी दत्ता गाडेने आपलं घर सोडलं व या भागातील ऊसाच्या शेतीचा शोध घेतला। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकताय ही जे समोर घर दिसतंय या घरामध्ये तो रात्रीच्या सुमारास आला। या ठिकाणी त्यांनी पाणी मागितलं। त्यानंतर इथूनही तो ह्या घराच्या मागेच ऊसाची शेती आहे, आपण पाहू शकताय। ह्या ऊसाच्या शेतीचा आधार घेत तो रात्री लपण्यासाठी मुक्काम करण्यासाठी जागा शोधू लागला। हाच मुक्काम करत असताना याच परिसरात शेतकऱ्यांची रात्रीच्या आरामाची काही वस्तू ज्या ह्या घराच्या मागे होत्या त्यापैकी एक चटई आणि 2 रग हे सदर आरोपींनी घेतले आणि त्या माध्यमातून या आरोपींनी याच घराच्या मागे असणाऱ्या या ठिकाणी मुक्काम केल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय आरोपी दत्ता गाडे रात्री यांनी जो आराम केला या ठिकाणी ही मक्याची शेती आहे। ह्या मक्याच्या शेतामध्येच दत्ता गाडेने रात्रीचा आराम केला असावा, कारण या भागामध्ये बिबट्याची मोठी दहशत आहे। त्याचबरोबर ऊसाच्या शेतात बिबट्या राहत असतात आणि त्या ऊसाच्या शेताच्या तुलनेमध्ये मक्याची शेती थोडी सॉफ्ट असल्यामुळे आरोपींनी ह्या मक्याच्या शेतात मुक्काम केला असावा असं म्हटलं जातंय। त्याचबरोबर आपण पाहू शकताय या ठिकाणी दत्ता गाडे यांनी रात्री मुक्कामासाठी ज्या अंथरण्या पांघरण्यासाठी वापरले ती चटई या ठिकाणी पाहायला मिळते, तो रगही या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या गुनाटच्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की हीच जी अंथरूण पांघरूण आहे या पांघरुणांचा वापर त्यांनी रात्री मुक्कामासाठी केलाय। आपण या ठिकाणी पाहू शकताय ह्या भागामध्ये जे आहे हे संपूर्ण हा भाग ऊसाची शेती असेल, मक्याची शेती असा घनदाट हा भाग आहे। या भागात मोठी लपवण आहे आणि याच लपवणीचा फायदा घेण्याचा प्रयत्न आरोपी दत्ता गाडे यांनी केलेला पाहायला मिळतोय आणि रात्रीचा मुक्काम जो आहे तो मुक्काम आरोपी दत्ता गाडे यांचा या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर आरोपींनी मुक्कामासाठी वापरलेली अंथरुणं पांघरुणं हे आपण या ठिकाणी पाहिल्यात। या ठिकाणी दत्ता गाडे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस खरं तर सकाळपासून आरोपीचा शोध घेत आहे। 2 ड्रोनची पथकं असतील, पोलिसांची पथकं असतील किंवा श्वान पथकाच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू आहे, मात्र आरोपी अजून मिळालेला नाही। त्यामुळं पुणे पोलिसांची अजून 100 जवानांची एक तुकडी या ठिकाणी आता दाखल होणार असून ही तुकडी हे 100 जवान थेट ऊसाच्या शेतात शिरून आरोपी दत्ता गाडे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। आणि यानंतर वेळ झाली की ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।